आम्ही 5-6 महिने घरातली सर्व माणसं शेतात त्या कांद्यासाठी मेहनत करून शेवटी आम्हाला याचा काहीच उपयोग होणार झाला नाही आणि ती मार्केटला नेणं परवडा झाला म्हणून आम्ही शेतात माल टाकतो. सध्याच्या या बिकट परिस्थितीतून शेतकरी बंधूंना बाहेर पडण्यासाठी हा व्हिडिओ बनविला आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व सर्वांना शेअर करा. काही वर्षापूर्वी कांद्याचे भाव पडल्याने अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांची हतबलता पाहून मी एक प्रयोग केला आणि त्यात यशस्वीही झालो. कांदा उभ्या पद्धतीने कापून त्याला मीठ लावून 3-4 दिवस मोकळ्या जागेत उन्हात चांगला वाळविला. साधारण 10 किलो ओल्या कांद्यापासून 1 किलो सुकलेला कांदा मिळतो. हा सुकलेला कांदा पॉलिथिन बॅगमध्ये 2-3 महिने आरामात टिकतो. सुकलेल्या कांद्याचे 1 किलोचे पॅकिंग तयार केले आणि गुलटेकडी मार्केट पुणे व APMC मार्केट वाशी नवी मुंबई येथे जाऊन व्यापाऱ्यांना माल दाखविला. व्यापाऱ्यांनी माल पाहून चांगला भाव दिला व जागीच मालाची ऑर्डर देखील दिली. मोठ्या शहरात हॉटेलमध्ये सुकलेला कांदा लागतो आणि कांदा कापून तो ओव्हनमध्ये सुकविण्यासाठी मनुष्यबळ व वेळ लागतो, जे त्यांना परवडत नाही. त्यामुळे असा सुकलेला रेडीमेड कांदा त्यांना सोयीचा ठरतो. तसेच मसाला बनवणाऱ्या अनेक कंपन्यांना सुकलेला कांदा व कांदा पावडर मोठ्या प्रमाणावरती लागत असते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, आपण लागवड खर्च करून कष्टाने पिकवलेला माल हतबलतेने टाकून तोट्यात बुडण्यापेक्षा कष्टासोबतच मार्केटिंग स्किल अंगीकारा. आपणही कांद्याबाबत असा प्रयोग करून मार्केटमध्ये उतरा. तुम्हाला मार्ग आणि पर्याय दोन्हीही दिसतील. आणि आता शेतमाल विक्रीचा परवाना ऑनलाईन पद्धतीने मिळवणेही सोपे झाले आहे. त्यामुळे कष्टासोबतच विचारही करा, यश नक्की मिळेल. धन्यवाद.